दसरा सण असल्यामुळे नागरिक घरांची साफसफाई करीत आहेत. या साफसफाईतून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडतो. मात्र या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नियमाप्रमाणे घरगुती तसेच साफसफाईतून निघणारा कचरा महापालिकेच्या घंटागाडीत जमा व्हायला हवा. परंतु अनेक भागांमध्ये घंटागाडी वेळेवर किंवा नियमितपणे न फिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार होऊन अस्वच्छता पसरत आहे. काही ठिकाणी या ढिगाऱ्यांमुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरू लागली आहे. घरकुल प्रभाग 10 मध्ये स्वर्गीय तात्यासाहेब कोटे मार्गापासून ते लक्ष्मी चौकापर्यंत स्वच्छता मोहीम महापालिकेतर्फे राबवण्यात आलेली होती. या स्वच्छता मोहीममध्ये सर्व झोनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी नोंदवलेले आहे. मला महापालिकेला एवढं सांगायचं आहे, आज आपण स्वच्छता केलेली आहे, परंतु आपले घंटागाड्या नियमितपणे येत नसल्या कारणाने कचरा लोक रस्त्यावर टाकत आहे. तरी महापालिकेला व निरीक्षकांना, आरोग्य निरीक्षकांना माझी विनंती आहे, आपण कचरा गाड्या वेळेवर म्हणजे फिरवून कचरा गोळा केला तर रस्त्यावर कचरा लोक टाकत नाहीत. कारण आपल्याकडे 6 घंटागाड्या होते, आता 3च घंटागाड्या चालू आहेत, बाकीचे 3 बंद अवस्थेमध्ये आहेत. तरी मला विनंती आहे अधिकाऱ्यांना, आपण लवकरात लवकर बाकीच्या गाड्यासुद्धा दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करून लवकरात लवकर चालू करावे. नाहीतर आजच्या या स्वच्छता मोहिमेला काही अर्थ राहत नाही. आज स्वच्छता केलो आणि उद्या त्या ठिकाणी कचरा साचणारच. घंटागाड्या चालू नाही झाल्या तर कचरा त्या ठिकाणी परत लोक टाकणारच. म्हणून आपल्याला सगळ्यांना अधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर घंटागाड्या चालू करा. सर्व नागरिकांना सुद्धा विनंती आहे, आपले सुद्धा कर्तव्य आहे, घंटागाडी आल्यावर आपण सर्वांनी घंटागाडीमध्येच कचरा टाकावे. कोणीही कचरा रस्त्यावर टाकू नये. कारण रस्त्यावर कचरा टाकल्यावर आपल्या आजूबाजूचा परिसर दुर्गंधी पसरून आपल्याला रोगराई होईल. म्हणून आपल्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे, आपण घंटागाड्याची घरापर्यंत येईपर्यंत वाट बघावे आणि कचरा घंटागाडीतच टाकावे, अशी मी सगळ्यांना नागरिकांना विनंती करीत आहे. स्वच्छता करून उद्या या स्वच्छता लावून तर जाणार. आज स्वच्छता केला, उद्या कचरा पडणार परत होईल. मेन गाड्या पाठवून पाहिजे. महापालिकेने स्वच्छता मोहिमेचे वेळोवेळी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात या मोहिमेची अंमलबजावणी अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. स्वच्छता मोहीम या उपक्रमांमागचा उद्देश साध्य व्हावा यासाठी घंटागाड्यांचे नियमित वेळापत्रक ठरवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांचीही आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकण्याऐवजी योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता ही सेवा हा एक उपक्रम पंधरवाडा शासनाने राबवण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याच सूचनेचं पालन करण्यासाठी आमचे आयुक्त डॉक्टर ओंबासे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा 27 ते 2 ऑक्टोबरपर्यंत राबवण्यासाठी शासनाने सूचना दिल्या. त्या दृष्टीने आम्ही आज सर्व अधिकारी व कर्मचारी हे 8 वाजल्यापासून स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा साजरा करण्यासाठी एक प्रत्येकाने एरिया दिलेला आहे. तो स्वच्छता करण्यासाठी आम्ही किंवा सेवा देण्यासाठी इथे काम करतो आहे. आम्हाला हा एरिया देण्यात आला होता, त्या दृष्टीने आम्ही स्वच्छता ही सेवा हा अभियान राबवतो आहे. यावेळी जवळगावकर, झोन 2 अधिकारी रूप सरकाजी, कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे, इलेक्ट्रिक इंजिनियर इंगळे साहेब, रिजवान पटेल, मुकेश बदुरकर, अमोल बोगे, गौरीशंकर बनसोडे, शुभम रणकांदे, राहुल मस्के, पवार, कोणे मॅडम या स्वच्छता मोहिमेमध्ये आदींची उपस्थिती होती.